राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा काल रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्द केलेला आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्ते रुपाली पाटील आहेत। अशोक खरात प्रकरणामध्ये तुमची पहिल्या दिवसापासून मागणी होती ते म्हणजे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा, दुसऱ्या बाजूला महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सुद्धा द्या। काल त्यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे। आज तुमची काय प्रतिक्रिया, काय भावना? भोंदू बाबा 10वी नापास, मूत्र पाजणारा, महिलांवर लैंगिक अत्याचार बलात्कार करणाऱ्या प्रकरण जेव्हा महाराष्ट्रात समोर आलं तेव्हा अक्षरशः महाराष्ट्रातल्या माता भगिनी बेदरल्या होत्या। या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाचा माजी अध्यक्षा यांचा प्रत्येक घटनेमध्ये हस्तक्षेप, त्याची तक्रार दाखल करणाऱ्यावर सुद्धा पोलिसांवर आणणारा दबाव, त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात त्याच्यावर छत्री धरणे, त्याचे पाद्यपूजन करणे, अनेक राजकारणातील खासदार आमदार त्याच्याकडे नेणे, इव्हन महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी सुद्धा या खराताकडे वर्ग केलेल्या असायच्या। म्हणजे अशा या घाणेरड्या विषयामध्ये जर राज्य महिला आयोग त्याचा सहभाग दिसत असेल तर खरं नैतिकता घेऊन त्यांनी तातडीने राजीनामा देणं गरजेचं होतं, आयोगाचा पण आणि प्रदेशाध्यक्षाचा पण। परंतु त्यांना त्या कुठल्याच मनस्थितीत मला वाटतं नव्हत्या। त्यांना एक वेगळं तर कुठल्या तोऱ्यात, कुठल्या ह्याच्यात की एवढ्या महाराष्ट्रातील माता भगिनींवर अन्याय अत्याचार झालेत आणि त्या शांतपणे की मी त्यातली नाहीये, माझं असं नाहीये हे सांगण्यामध्येच त्यांनी एवढा वेळ घालवला। पण मी तुम्हाला सांगते, आज अजितदादांना जाऊन 2 महिने पूर्ण होत आहेत। माननीय सुनेत्रा वहिनींनी अजितदादांच्या बहिणींना आश्वासित केले, त्यांचा विश्वास निरंतर केलेला आहे। कारण का माननीय अजितदादांनी ज्या महाराष्ट्रातल्या माता भगिनीचा परिवार उभा केलेला होता, त्या बहिणी लाडक्या बहिणी होत्या, त्यांच्या प्रत्येक कामासाठी त्या माननीय अजितदादा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या बहिणींना न्याय द्यायचे। आज त्या अजितदादांच्या बहिणी समाधानी झाल्या। राज्य महिला आयोगाच्या राजीनामा आणि तसाच ज्या पक्षाला वटवृक्ष म्हणून अजितदादा काम करत होते तिथल्या महिलांना सुद्धा त्यांनी आज न्याय अश्रू आलेले भावना नाही सांगू शकत तुम्हाला की पक्षासाठी, पक्षातल्या कार्यकर्त्यासाठी, माता भगिनींसाठी अजितदादा कसे काय होते, काय काम करत होते, काय त्यांच्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीतलं विजन, भवितव्य म्हणजे नाही व्यक्त करू शकत। हा राजीनामा घेत असताना भले आम्हाला त्रास झाला असेल, परंतु आम्हाला जी साथ दिली ती फक्त माननीय अजितदादांनी, तीही थेट स्वर्गातनं। कारण का महाराष्ट्रातल्या माता भगिनी भयभीत झाल्या होत्या। आता कसं होणार, पुढं काय होणार, रोजचे येणारे व्हिडिओ, रोजचे येणारा टीव्हीवरनं, सोशल मीडिया कुणाच्या हातात नाहीये। जो कोणी त्या ज्या महिला बळी पडल्यात त्यांचे येणारे व्हिडिओ भयान होतं, हे भयान होतं। तुम्ही अजितदादांचा फोटो सुद्धा हातामध्ये घेतला। अजितदादापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे अस्तित्व, जे एवढा मोठा वटवृक्ष झालं होतं, जे अजितदादांना सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या ते आज वर बसून करतायत। आणि मी माननीय मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींचं पण आभार मानेल की त्यांना महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी केलेल्या तक्रारी ह्या सगळ्या त्यांनी विचारात घेऊन अजितदादांच्या विचाराशी निर्णय घेतला। कारण का दादा असते ना, दादांनी ज्या दिवशी हे खराताचा जो काही भांडाफोड झाला त्याच दिवशी पाय उतार व्हायला सांगितलं असतं, परंतु मी होणार नाही। त्याच्यासाठी जी काही घाणेरडी कारस्थानं चाकणकरांनी केली, पक्षाच्या नेत्यांकडनं केली, ज्या ज्या लोकांना तिथं नेलं त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, खूप वाईट। याच्यातनं हा राजीनामा आम्हाला सुद्धा ठाम घ्यावा लागला। राजीनामा घेताना बरीचशी अडचण झाली, खूप अडचणी झाल्या। कारण का त्यांनी सातत्याने म्हणजे चूक आणि पाप त्यांनी केलं आणि ते माननीय अजितदादांच्या पक्षावर मारण्याचा प्रयत्न त्यांचा होता। आमचा पक्ष बदनाम होत होता, आमच्या पक्षातल्या माता भगिनी असुरक्षित स्वतःला वाटत होतं की आम्ही कसं फिरणार या बाईबरोबर, कसं आम्ही होणार, आम्ही नाही थांबणार। म्हणजे ज्यांना इच्छा पक्ष वाढवण्याचा आहे, संघटनाचा आहे, सुनेत्रा वहिनींशी खंबीरपणे उभं राहण्याची इच्छा आहे,
या चाकणकरांच्या अशा प्रकरणामुळे कुठेतरी त्याला छेद लागला होता आणि परंतु माननीय सुनेत्रा वहिनींनी तो छेद संपून टाकला आणि महाराष्ट्राच्या अजितदादांच्या बहिणींना पुन्हा विश्वासाने खंबीरपणे अजितदादांच्या स्टाईलमध्ये राजीनामा घेऊन पक्षाला सुरक्षित केलेलं आहे. म्हणजे सुनेत्र वहिनींची अजितदादांसारखी स्टाईल पाहायला मिळाली. हो, कारण का मी तुम्हाला सांगते, तुम्हाला वाटेल लेट झाला, पण सुनेत्रा वहिनींकडे जेव्हा या तक्रारी गेल्या तेव्हा सुनेत्रा वहिनींनी जे जे आरोप आहेत त्याची खात्री करून घेतली. कसं असतं, कोणावर आरोप होणं आणि त्याच्यावर सुद्धा अन्याय न करणं हेही पक्ष नेतृत्वाचं मोठं काम असतं. आणि मग माननीय सुनेत्रा वहिनींनी या सगळ्या तक्रारी स्वतः खात्री करून घेतल्या आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी अजितदादांच्या बहिणीसाठी महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी निर्णय घेतला. यासाठी मी त्यांचे आभार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झाला, महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा झाला. आता पुढची भूमिका काय? तुम्ही अशी मागणी केलेली होती की त्यांची चौकशी करण्यात यावी, त्यांना सहआरोपी करण्यात यावं. काल तुम्ही SITचे प्रमुख असतील किंवा मग नाशिकचे जे पोलीस संदीप कर्णिक आहेत त्यांची भेट घेतली. नक्की आता पुढची मागणी काय? नाही, आता लक्षात घ्या, मेन संविधानिक पदावर पक्षाच्या प्रमुख पदावर होत्या त्या आता त्याच्यावर नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांची चौकशी होणे, त्यांचा कुठं हस्तक्षेप आहे, कुठं संबंध आलेला आहे, ती कायदेशीर कारवाई तर त्यांच्यावर होणार. त्याच्यामध्ये त्या सहआरोपी पण होणार, ट्रस्टीचे इतर लोक पण सहआरोपी होणार. कायदेशीर लढाई जी आहे ती होणारच आहे. परंतु त्यांच्यामुळं जी पक्षाची बदनामी होत होती, जो पक्षाला त्रास होत होता, तो त्रास माननीय सुनेत्रा वहिनींनी बंद करून टाकला. त्याच्याबद्दल त्यांचे आभारी. म्हणजे आता त्यांची चौकशी तर झालीच पाहिजे. हो, तो गुन्हा आहे. जो त्यांनी गुन्हा केलेला आहे तो महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या कलंकेवर, म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ती कायदेशीर प्रक्रिया झालीच पाहिजे. एकीकडे नाशिकच्या अशोक खराचे हे प्रकरण आहे, तर दुसऱ्या बाजूला पुण्यातल्याच एका पीडित महिलेनं जो वसईचा बुंदू बाबा आहे त्याच्या विरोधात तक्रार दिली. काल त्याला अटक करण्यात आलेली आहे. मी महादेवाचा अवतार आहे, तो पार्वती आहे असं म्हणून तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही जी बुंदू बाबांचे मोठं साम्राज्य पसरतंय त्याला कुठंतरी आळा लागणं, चाप लागणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या जनतेनी सुद्धा, माता भगिनींनी सुद्धा अशा या भोंदू बाबांकडे अजिबात जाऊ नये. कोणाच्याही अंगात देव येऊन किंवा तुमचे जे काही तणावाखाली असतात लोक, त्यांना कुठेतरी हे दिशाभूल करतात, हिप्नोटिझम करतात, बेशुद्धीची औषधं देतात. त्याच्यापेक्षा तुम्ही मंदिरात जाऊन आपल्या देवाच्या समोर ध्यानस्थ बसा. त्याच्यासाठी तुम्हाला कोणा भोंदू बाबाकडे जाणं, त्याला पैसे देणं, चिचुकाचा खडा घेणं, या गोष्टी नागरिकांनी, माझ्या माता भगिनींनी टाळल्या पाहिजेत. कारण का याच्यामध्ये नुकसान तुमचं, तुमच्या कुटुंबाचं फार मोठ्या प्रमाणात होतं. आणि पोलीस यंत्रणेने असे जे भोंदू बाबा आहे त्यांचं मला वाटतं आता त्यांना नवीन सगळं व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागेल. तिथे विचारावं लागेल की हा जो माणूस आहे किंवा जो पुजारी आहे तो असा कोणाला नागरिकांना फसवतो किंवा काही खोट्या नाटी गोष्टी करतो, त्याच्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे. भोंदूबाबाचे जे अशोक खराचे व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणात जवळपास 60 ते 70 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पोलिसांकडून आवाहन केलं जातंय की व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावरती व्हायरल करू नये. निश्चित की जो प्रकार घडलेला आहे तो बिनधास्तपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून, म्हणजे जे घाणेरडे अश्लील व्हिडिओ आहेत ते व्हायरल होत आहेत. कुठेही ते ब्लर नाही आहेत. त्या महिलेची आयडेंटिटी सगळ्यांना कळतीये आणि कायद्याने त्या महिलांची आयडेंटिटी, नावं कोणालाही समजता कामा नये, अन्यथा हे गुन्हे अनेक लोकांवर दाखल होतील. त्याच्यामुळे कुणीही ते व्हिडिओ व्हायरल करू नये आणि स्वतःला अटक होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने सोशल मीडिया जे वापरतात त्यांनी घेणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न आहे, रुपाली चाकणकरांनी काल ट्विट केलं की अशोक खरात प्रकरणाशी माझा कोणताही दुरान्वयी संबंध नाही. मी पोलीस महासंचालक असतील किंवा मग राज्य सरकारकडे मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. पोलीस तपासामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील. त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. तपासामध्ये हे सगळं लक्षात येईल. हितसंबंध आहेत, नाही आहेत, बेनामी संपत्ती आहे, नाही आहे, या सगळ्या गोष्टी तपासात समोर येतील आणि त्याच्यात त्या प्रथमदर्शी दोषी दिसत होत्या म्हणूनच आज राजीनामा द्यावा लागला. त्या काही म्हणो, त्यांना शून्य किंमत आहे त्यांच्या म्हणण्याला.
कायद्याच्या तपासामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतील. ते असं म्हणाले की वहिनी यांच्या सोबत फोनवरती झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देते. चर्चेनुसार हा राजीनामा झाला की त्यांचा राजीनामा घेतला गेला? ते त्यांनाच विचारा. पण राजीनामा होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळं तो कसा झाला, काय झाला याच्यात काही अर्थ नाही. पण लाजिरवाणी गोष्ट आहे की संविधान पदावर बसलेले ज्या महिलांसाठी रक्षणासाठी आहेत, सक्षमतेसाठी आहे, आधार देण्यासाठी आहेत, त्यांना भोंदूबाबाच्या बलात्कार प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागतो. एवढंच हे अत्यंत वेदनादायक आमच्या पक्षासाठी होतं. आणि आज त्यांचा राजीनामा झाल्यामुळे अजितदादांच्या माता भगिनी, महाराष्ट्रातल्या संपूर्ण माता भगिनी आज समाधानी झालेल्या आहेत. आपण पाहतोय की रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाल्यामुळे महाराष्ट्रामधल्या आणि पक्षातल्या माता भगिनी ज्या आहेत त्या सुखरूप झालेल्या आहेत, अशी प्रतिक्रिया आपण पाहतोय रुपाली पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन रोहित सोनवे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.